मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. आणि प्रेक्षक हो, माझ्याकडून आणि आपल्या चॅनेलकडून तुम्हाला फादर्स डेची खूप खूप शुभेच्छा. आशीर्वाद बंगल्यामध्ये लताबाई झोपलेल्या असतात आणि तिथे जानकी येते आणि म्हणते, काकू काकू बरं वाटतंय ना तुम्हाला आता? आणि त्या डोळे उघडून पाहतात आणि लताबाई पडल्या जागीच म्हणते, सासूबाईला काकू म्हणण्याची पद्धत आहे वाटतं तुमच्यात. जानकी लताबाईचा हात धरून तिला उठून बसवते आणि लताबाई म्हणते, चांगले. जानकी म्हणते, तुम्ही आताच शुद्धीत आलाय, आराम करा, मी डॉक्टरांना कळवते. आणि त्यावर लताबाई म्हणतात, कशाला? काही गरज नाहीये त्याची. तेव्हाच आजारपणात गेले असते ना तर बरं झालं असतं. जानकी बाहेर जात असते. तिचं हे बोलणं ऐकून जानकी दरवाजाजवळच थांबते. लताबाई जानकीकडे पाहतात आणि मनातल्या मनात म्हणतात, छा, त्या जानकीचा काय अजूनही विश्वास बसत नाहीये माझ्यावर. हिला बाटलीत उतरायला सिरियलमध्ये रडारड करावी लागेल आणि तेही ग्लिसरीन शिवाय. जानकी लताबाईला साडी देते आणि म्हणते, ही घ्या साडी, तुमच्यासाठी आणली होती. तसेच ओल्या अंगाने झोपला होता, चेंज करून घ्या नाही तर सर्दी होईल. आणि ही लताबाई रडण्याची ॲक्टिंग करते, हात जोडते आणि म्हणते, अरे देवा, हाच दिवस दाखवायचा बाकी होताच, त्यासाठीच मला जिवंत ठेवलंस की काय? आणि ती पुढे म्हणते, आज माझा नवरा, माझा मुलगा, माझी सून कोणीच माझ्या बरोबर नाहीये. पुन्हा एकदा एकटी पडली ही पार्वती. पार्वती कसली भुरटी. तुम्हाला तेच वाटतंय ना माझ्याबद्दल? आणि जानकी तिकडे तोंड फिरवते, बरोबर ना? आणि त्यावर जानकी म्हणते, मी एक प्रश्न विचारू तुम्हाला? लताबाई म्हणते, विचार ना. मी पार्वती आहे हे सिद्ध करण्यासाठी काही करायला तयार आहे, कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे. आणि त्यावर जानकी म्हणते, माझा हा प्रश्नच नाहीये तुमचा पार्वती असण्याचा किंवा नसण्याचा, माझा हा प्रॉब्लेम आहे तुम्ही इथं असण्याचा. जानकी म्हणते, का आहात तुम्ही इथे? आणि इतक्या वर्षानंतर कसे आलात? कुठून आलात? तुम्हाला कळतंय का आमची अवस्था काय झाली आहे सगळ्यांची? इतकी वर्ष पार्वती आई नव्हत्या आणि अचानक एखादी बाई येईल आणि सांगेल की मी ऋषिकेश माझा मुलगा आहे, नानासाहेब रणदिवे माझा नवरा आहे. अशाने कोण तुमच्यावर विश्वास ठेवेल सांगा बरं? आणि का म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा आणि कशाच्या आधारावर? इतकी वर्ष झालं आम्ही पार्वती आईचं श्राद्ध घालतोय आणि तीच पार्वती आई आमच्यासमोर अशी अचानक आली तर आमची अवस्था काय होत असेल हे तुम्हाला कळतंय का? जानकी पुढे म्हणते, हे बघा काकू, तुम्हाला कळतंय का? आणि हे सगळं ना सिनेमा सिरियलमध्ये चालतं, असे चमत्कार खऱ्या आयुष्यात नाहीत होत. आणि त्यावर लताबाई म्हणते, का नाही होत? देवाने ठरवलं तर सगळं होतं आणि नशिबाच्या पुढे काही चालत नसतं जानकी. आजच घे ना जानकी, बघ नशिबाने सुद्धा काय अनोखी गंमत केली. तुम्ही माझं श्राद्ध घालायला आला होतात आणि मी माझं आयुष्य संपवायला. तूच सांग जानकी मला, घाटावर इतके लोक असताना ऋषिकेशनंच कसं वाचवलं मला? जानकी काही बोलणार तोच त्या पुढे म्हणतात, अगं हा योगायोग नाहीये, देवाची लीला आहे, देवाची लीला. एकीकडे तो सुखाच्या पाय घड्या घालतो आणि दुसरीकडे पायात काटेही घुसवतो. आणि त्यावर जानकी म्हणते, हे बघा काकू, मला खरंच कळत नाहीये तुम्ही कोणाबद्दल बोलताय आणि कशाबद्दल बोलताय. आणि त्यावर लताबाई म्हणतात, सुमित्राबद्दल बोलतेय मी. किती कृतज्ञ असावं ग एखाद्यानं. मी माझा नवरा दिला तिला, काळजाचा तुकडा दिला आणि आज ती वाटेल ते बोलतीये मला. मी माझं बाळ तिच्याकडं सोपवलं आणि तिने असे संस्कार केले त्याच्यावर, तो मला ओळखायला तयार नाही. खरंच बदलली आहे सुमित्रा, खरंच बदलली आहे. आणि त्यावर जानकी तिथून उभी राहते आणि म्हणते, बस झालं काकू, मी माझ्या आईच्या विरुद्ध एकही शब्द ऐकून घेणार नाही. तुम्ही त्यांच्याच घरात आहात हे विसरू नका. जानकी पुढे म्हणते, तुम्ही बेशुद्ध होता म्हणून तुम्हाला इथे आणलंय, दुसरं कुठलंच कारण नाहीये. जानकी म्हणते, तुम्हाला बरं वाटत असेल तर सांगा, तुम्हाला तुमच्या घरी किंवा जिथे कुठे सोडायचं असेल ना तिथे सोडायची जिम्मेदारी माझी. असं म्हणून जानकी पुढे जाते. तो लताबाई म्हणते, तू कोण ग मला सोडवणारी? हे घर सुमित्राचं नाही, माझं आहे. जे मी माझ्या पोराच्या नावाने केलं होतं ते घर सोडून मी माझ्या मर्जीनेच गेले होते आणि माझ्या मर्जीनेच आलेली आहे. या घरातून मला कोणीच बाहेर काढू शकत नाही. आणि त्यावर जानकी म्हणते, हा तुमचा गैरसमज आहे आणि तुम्ही कितीही पार्वती आई आहात हे सांगण्याचा प्रयत्न केला तरीही ते आम्हाला मान्य नाही. आणि तिचा परत ड्रामा सुरू होतो आणि ती रडतडत म्हणते, थांब जानकी, मी पार्वती आहे हे सिद्ध करण्यासाठी मी काय करू ते तरी सांग. आणि इकडे हॉलमध्ये आई परेशान होऊन खुर्चीवर बसलेले असतात. नाना म्हणतात, सुमित्रा. आणि आजी म्हणते, ती भुरटी बाई सून घेऊन आलेली, ती शुद्धीवर आली की नाही अजून? सारंग म्हणतो, काय माहीत, जानकी वहिनी जाऊन बसली आतमध्ये तिच्यासोबत. आजी पुढे म्हणते, कशाला नसलेल्या भानगडी करत बसायच्या, नसते ते उद्योग. तिला घरात आणली. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, एक मिनिट आजी,
घरात घेतलं म्हणजे ते फक्त शुद्धीवर येईपर्यंतच, आणि ते एकदा शुद्धीवर आल्या ना तर सरळ आपण त्यांना घराच्या बाहेर काढायचं. आणि त्यावर आजी म्हणते हां. हे ऐकून ऋषिकेश आणि नानाचं तोंड बारीक होतं आणि आजी म्हणते नुसतं घराबाहेरच नाही काढायचं, ती बाई आणखी कोणाला लुबाडू नये म्हणून सरळ पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते अगदी बरोबर आहे तुमचं. आजी नानाला विचारते काय हो जावई बाबू, बरोबर आहे की नाही? आणि त्यावर नाना म्हणतात अहो सासूबाई, तुम्ही जरा गप्प बसाल का? आणि आधी त्या बाईला चोरटी भुरटी म्हणणं बंद करा. हे ऐकून सुमित्राई ताडकन खुर्चीतून उठतात आणि म्हणतात का का बंद करायचं? आई काय चुकीचं बोलते का? नाना सुमित्राईजवळ जातात आणि म्हणतात चुकीचं की बरोबर मला माहिती नाही, पण तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. हे कसं शक्य? त्यावर सारंग म्हणतो का शक्य नाही नाना? त्या बाईला आधीच कोणाकडून सगळं कळलं असेल ना. ऋषिकेश म्हणतो आणि याचा कुठला पुरावा आहे तुझ्याकडे? ऋषिकेश परत म्हणतो आहे कुठला पुरावा? आणि हे सगळं बोलत असताना आई कान टवकारून ऐकत असतात. आणि ऋषिकेश पुढे म्हणतो हे बघ सारंग, कुठला पुरावा जर नसेल ना तर उगाचच तर्क लावून बोलत जाऊ नये. नाना म्हणतायत तसंच त्या बाईनं ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना त्या खूप खाजगी होत्या, ज्या फक्त नाना आणि पार्वती आईलाच माहीत होत्या. सुमित्रा आई हे ऐकून लाल भडक होतात आणि ऋषिकेशला म्हणतात म्हणजे आता ती बाई तुला तुझी आई वाटायला लागली? ऋषिकेश घाबरतो आणि म्हणतो नाही ग, मी कधी म्हटलं ती बाई माझी आई आहे म्हणून? सुमित्रा आई पुढे म्हणतात तुला वाटत नाही आहे ना ती तुझी आई आहे म्हणून? मग जा आणि त्या बाईला घराबाहेर काढ. आणि आजी म्हणते बरोबर, अगदी बरोबर बोलली असतो. आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश जा त्या बाईला घराबाहेर काढ. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो अगं आजी, असं कसं घराबाहेर काढणार मी तिला? तब्येत ठीक नाही आहे त्या बाईची. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते डॉक्टरकडे पाठवूया आपण त्या बाईला, डॉक्टर त्यांची नीट काळजी घेतीलच ना. माणुसकीच्या नात्याने डॉक्टरचा आणि हॉस्पिटलचा सगळा खर्च करूया आपण त्यांचा. पण ती बाई एकदा का शुद्धीवर आली ना तर तिला बरोबर घराबाहेर काढायचा. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा, मी सारंग आजी आहोत, आम्ही काढू त्यांना घराबाहेर. आणि इकडे आउट हाऊसमध्ये लताबाई म्हणते जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही ना तेव्हा ती आपण पटवून घेतो, ती सिद्ध व्हायची वाट बघतो. मला सुद्धा मी पार्वती आहे हे सिद्ध करण्याची एक संधी मिळावी. काय ना, माणूस जिवंत असेपर्यंत तुम्ही त्याची पर्वा केली नाही आणि तो गेल्याच्या नंतर त्याच्या आठवणी काढत बसायचा. मी उद्या गेल्याच्या नंतर तुम्हाला कळलं मी ऋषिकेशची आई आहे. ऋषिकेशला याचा किती त्रास होईल याचा विचार कर. ज्या आईची शेवटची आठवण म्हणून तो कडं घालून फिरतो, त्या पार्वती आईचा हात आता आपल्या हातात असू शकणार नाही. याचा त्याला किती पश्चाताप होईल. अगं, हा आशीर्वाद बंगला मी त्याच्यासाठी आशीर्वाद म्हणून सोडून गेले, आणि उद्या त्याला जर समजलं मीच पार्वती तर तो आशीर्वाद राहणार आहे का त्याच्या पाठीशी? सांग ना सांग. आणि जानकी हे ऐकून स्तब्ध राहते. आणि लताबाई पुढे म्हणते तू समंजस आहे जानकी, वरवरचा विचार करू नकोस, नीट निर्णय घे. मला एक संधी मिळायलाच हवी. तू जर असं केलं नाहीस ना तर तू आणि ऋषिकेश तुमच्याकडे पश्चातापाशिवाय दुसरं काहीच राहणार नाही. जानकी, मला एक संधी दे, अशी स्पीड वाढवून ती बोलत असते. आणि जानकी पटकन बाहेर निघून जाते. आणि जानकी गेल्यावर लताबाई स्वतःशीच म्हणते बापरे, किती रे बोलले मी देवा. पहिल्यांदाच लेखकाची वाक्य नाही, मी माझ्या मनचं बोलले. दम लागला, थापा टाकत असते आणि म्हणते आता तरी नुसतीच सुरुवात आहे. डेअरिंग करता करता नाकी नऊ आलेत माझ्या. पाणी 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 कुठे? असं करत करत ती पाणी उचलते आणि पिते. जानकी हॉलमध्ये येते आणि सगळ्यांना म्हणते त्या कुठेही जायला तयार नाही आहेत. आणि सगळेजण जानकीच्या तोंडाकडे पाहतात. आणि नानाच्या नकळत तोंडातून वाक्य बाहेर पडतं पार्वती शुद्धीवर आली. आणि हे बघून सगळेच आश्चर्यचकित होतात. आणि पुढे म्हणतात ती बाई शुद्धीवर आली का? आणि त्यावर जानकी म्हणते हो, त्या शुद्धीवर आल्या. आजी म्हणते चला आता ती शुद्धीवर आली आहे ना, घराच्या बाहेरचा रस्ता दाखवा त्यांना. आणि ऐश्वर्या म्हणते हो. आणि जानकी म्हणते त्यांना एक संधी हवी आहे. आई विचारते कसली संधी? आणि जानकी म्हणते त्याच पार्वती आहेत हे सिद्ध करण्याची एक संधी. आई रागात येते आणि म्हणते अजिबात मिळणार नाही. आई म्हणते जा जाऊन सांग त्यांना, अजिबात संधी मिळणार नाही. आई पुढे म्हणते तुम्हा सगळ्यांना माझं बोलणं पटत का नाहीये? आई म्हणते ती पार्वती असूच शकत नाही, ती बाई खोटारडी आहे आणि पार्वतीताई मुळात या जगातच नाहीयेत. आणि आई पुढे म्हणतात मी आणि नानांनी अंत्यसंस्कार केले होते पार्वतीताईचे. आणि आई नानांना म्हणते अहो तुम्ही सांगा ना सगळ्यांना. आणि त्यावर नाना म्हणतात हो ती. आणि जानकी तेवढ्यामध्ये म्हणते त्यांचं असं म्हणणं आहे. आणि त्यावर जानकी म्हणते त्यांचं असं म्हणणं आहे जर उद्या चलून आपल्याला कळलं की त्याच पार्वती आई होत्या तर आपल्यावर पश्चातापाची वेळ येईल. तशी वेळ येऊ नये म्हणून मला वाटतंय आपण त्यांना एक संधी द्यायला हवी. आई म्हणते नाही, त्यांना संधी मिळणार नाही.
जानकी म्हणते, आई अहो मला पण पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास नाही आहे, पण त्या म्हणतायत तसं जर खरंच असेल ना तर खूप मोठा अनर्थ होईल. आपण एक संधी देऊया ना त्यांना प्लीज. आजी म्हणते, कशाला, नाही त्या भानगडी कशाला करायच्या. आजी पुढे म्हणते, जानकी नुसत्या फंद्यात पडू नकोस, अगोदर त्या बाईला घराच्या बाहेर काढ. आणि नकळत ऋषिकेशचा हात त्या कड्यावरून फिरत असतो आणि हे जानकी निरीक्षण करून पाहत असते. आणि जानकीला लताबाईचं बोलणं आठवतं. मी जर इथून गेले आणि तुम्हाला कळलं मी ऋषिकेशची आई आहे, ऋषिकेशला किती त्रास होईल याचा विचार केलायत का तुम्ही. आणि जानकी पुढे म्हणते, मला खरंच असं वाटतंय त्या जर म्हणतायत की त्याच पार्वती आहेत तर आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल. आणि ते होऊ नये म्हणून आपण त्यांना एक संधी देऊया. नाही मला माहिती आहे आपल्या सगळ्यांचीच मतं खूप वेगळी आहेत. आणि जानकी पुढे म्हणते, आपण कुटुंब कलश कौल घेऊया. आणि आई म्हणते, जानकी मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. आणि आई पुढे येऊन जानकीचा हात धरते आणि तिला ओढत ओढत किचनमध्ये घेऊन जाते. जानकी मागं बघत बघत पुढे चालत असते. आणि ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, वा लताबाईचा चांगलाच प्रभाव पडलाय जानकीवर. आता कायम सोबत असणाऱ्या जानकी रणदिवेमध्ये आणि सुमित्रा रणदिवेमध्ये फूट पडणार. आई किचनमध्ये जानकीला घेऊन जाते आणि म्हणते, कुटुंब कलश कौल. जानकी हा सगळा काय प्रकार चाललाय. अगं मी ठामपणे सांगू शकते ती बाई पार्वती नाही आहे, ती खोटारडी बाई आहे. आणि त्यावर जानकी म्हणते, आई मला माहिती आहे. आई म्हणते, तुला माहिती आहे ना ती पार्वती नाही आहे, मग कशाला कुटुंब कलश कौल. जानकी म्हणते, कारण आपल्या घरात क्लेश होऊ नये म्हणून, मनात शंका राहू नये म्हणून, ऋषिकेश आणि नाना यांच्या मनात कसलीही आडी बसू नये म्हणून. ती बाई स्वतःला पार्वती म्हणवतीये ना, मग असं नको व्हायला तिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण एकही संधी दिली नाहीये म्हणून. जानकी म्हणते, माझं ऐका, आपण कुटुंब कलश कौल घेऊया. आणि त्यावर आई म्हणते, तू ठरवलंच आहेस ना, तू कर तुला काय करायचंय ते, पण मला हे अजिबात पटलेलं नाहीये. जानकी म्हणते, आई खरंच तुमचं मत. आणि त्यातच तेवढं अडवतात आणि म्हणतात, मी या कुटुंब क्लशचा भाग होणार नाही. आणि सुमित्रा आई म्हणतात, माझं मत स्पष्ट आहे, ती बाई पार्वती असूच शकत नाही. असं म्हणून आई किचनच्या बाहेर येतात. आणि जानकी आहो आई ऐक असं म्हणत राहते. आणि समोरून ती लताबाई येते आणि म्हणते, सुमित्रा इतकी वर्ष झाली अजून तसंच आहे नाही माझं घर. आणि हे ऐकून सुमित्रा आई इतकी रागात येते की आपल्या वाटतात सनकण्याच्या कानाखाली वाजवते का काय की. पण सुमित्रा आई स्वतःला एवढं कंट्रोल करून घेतात आणि त्या पुढे जातात. जानकी आणि ऋषिकेश सुमित्रा आईला आई म्हणून हाका मारून मागे लागलेले असतात. आणि नाना म्हणतात, जानकी तिला अडवू नकोस, तिला जर कुटुंब कलशामध्ये भाग घ्यायचा नसेल तर तिला अडवू नकोस. लताबाई म्हणते, कुटुंब क्लश हा काय प्रकार आहे. सारंग पुढे म्हणतो, घ्या, यांना कुटुंब क्लशच माहिती नाहीये, म्हणजे ह्या पार्वती नाहीच आहेत. आणि त्यावर नाना म्हणतात, सारंग तू जरा शांत बसशील का. ह्यांना जर कुटुंब क्लश माहिती असतं तर मी स्वतःहून म्हणलो असतो की ह्या पार्वती नाही आहेत, कारण पार्वतीला कुटुंब क्लशबद्दल माहिती असणं शक्यच नाही. आणि ऋषिकेश म्हणतो, हो, कुटुंब क्लशची सुरुवात जानकीने केली होती आणि त्यावेळेस पार्वती आई नव्हती. सारंग म्हणतो, हां मीच विसरलो. लताबाई म्हणते, मला सांगा कुटुंब क्लश कौल म्हणजे काय. ऋषिकेश म्हणतो, एखाद्या गोष्टीवरून जर एकमत होत नसेल तर हा क्लश आणला जातो. आपापली मतं त्यात लिहून टाकली जातात आणि नंतर मतमोजणी केली जाते आणि ज्याच्या बाजूने जास्त मतं असतील त्याच्या बाजूने निर्णय दिला जातो. आणि ऋषिकेश म्हणतो, अहो काकू, थोडक्यात काय तर हे रणदिवे घरातलं इलेक्शन आहे. आणि लताबाई म्हणते, आता कुठल्या गोष्टीबद्दल मत घेतलं जाणार आहे. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, तुम्ही पार्वती आहात की नाही याच्याबद्दल. ऋषिकेश पुढे म्हणतो, जर मतं तुमच्या बाजूने असतील तरच तुम्हाला संधी देता येईल, नाहीतर नाही. आणि त्यावर लताबाई म्हणते, ठीक आहे, घ्या ना, कुटुंब कलश कौल जरूर घ्या. ऋषिकेश जानकीला इशारा करतो आणि जानकी तो कलश आणायला जाते. आई त्यांच्या रूममध्ये चक्रा मारत असते आणि स्वतःशीच म्हणते, ती बाई या घरात आल्यापासून माझ्या शब्दाला काही किंमतच राहिलेली नाहीये. आणि तेवढ्यामध्ये ऐश्वर्या सारंग आजीमध्ये, काय गरज आहे जानकीला सारखं पुढे पुढे करायची. आणि ऐश्वर्या म्हणते, ते तर आम्हालाही वाटतंय. ऐश्वर्या सारंगला दरवाजा लावायला सांगते. आणि ऐश्वर्या म्हणते, आई ती बाई आहे ना. आणि आई म्हणतात, मला त्या बाईबद्दल काही ऐकून घ्यायचं नाहीये. ऐश्वर्या म्हणते, आई आमचं ऐकून तरी घ्या, आम्ही तुमच्याच बाजूने आहोत. आणि त्यावर सारंगही म्हणते, हो आई, अगं आम्ही तर आल्यापासूनच म्हणतोय ती बाई खोटी आहे. पण जानकी वहिनी तिला तर पटतच नाहीये. आजी म्हणते, हे सगळं पटवून देण्यासाठीच तर कुटुंब कलश कौलाचा घाट घातलाय तिने, आणि हेच घाट आपण हाणून पाडायचा आजी, असं ऐश्वर्या म्हणते. ऐश्वर्या पुढे म्हणते, आमच्याकडून त्या बाईला नाही असंच मत मिळणार. आजी म्हणते, ते सगळं खरंय, पण माझं काय मत आहे. जानकी काय डोक्यावर पडली का सगळ्याच्या पुढं करायला, कशाला मोठेपणा मिरवायचा.
आणि ऐश्वर्या म्हणते, बरं आणलं तर आणलं, त्याच्यामध्ये कुटुंब कलश कौलचा घाट कशाला घातला? तिचं काय चाललंय, ती का अशी वागतीये, मला तर काही कळतच नाही. आणि आजी म्हणते, पण मला सगळं कळतंय. आणि आई आजीकडे पाहते आणि आजी पुढे म्हणते, पण हे सगळं माझ्या मुलीच्या लक्षात यायला हवं. जानकी मुद्दाम तसं वागते. आणि ऐश्वर्या म्हणते, मुद्दाम? आजी पुढे म्हणते, काय आहे ना, सुमित्राच्या हातून सत्ता जाईल आणि त्या बाईच्या हातात अख्खं घर येईल. आणि मग जानकीला सगळं रान मोकळं आणि सगळे आजीच्या तोंडाकडे पाहतात. आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आई म्हणते, इतक्या वेळ शांतच होते मी, पण आता माझं सगळ्यांनी ऐका. जर या बाईनं सिद्ध केलं की या पार्वतीताई आहेत, तर त्या क्षणी मी हे घर सोडून जाईल. आणि जर हे ते सिद्ध करू शकल्या नाहीत, तर जानकीला हे घर सोडून जावं लागेल. उद्याच्या भागामध्ये आपल्याला कळणार आहे की निर्णय कोणत्या बाजूने लागणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.